उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबद्दल राज ठाकरे यांनी मोठं भाष्य केले। युती आघाड्यांचा विचार निवडणुकीच्या वेळी करू असं राज ठाकरे म्हणाले। मेळाव्याला पक्षीय लेबल लावू नका असं आवाहन सुद्धा राज ठाकरे यांनी केलं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यतेवर मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा खोचक टोला लगावलाय। दोन्ही भावांनी एकत्र यावं, क्रिकेट खेळावं, टेनिस खेळावं, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत असं फडणवीस म्हणाले। हिंदी भाषेवरून राज्य सरकारने माघार घेतल्यानंतर ठाकरे बंधू 5 जुलैला विजयी मेळावा घेणार आहेत। मेळाव्यासाठी राज ठाकरेंना संजय राऊतांनी फोन केला। लवकरच मेळाव्याचं ठिकाण आणि वेळ ठरणार आहे। 5 तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा येत्या 1-2 दिवसांमध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल। त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत। हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे। म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता। त्यांनी म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे। म्हटलं घेऊया। म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केलं तर 5 तारखेला घेऊया का? म्हटलं 5 तारखेला घेता येईल। म्हटलं आत्ता काही ठिकाण बिकाण जाहीर करू नका। म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते। हिंदी भाषेबद्दलचे दोन्ही GR सरकारने रद्द केले आहेत। त्रिभाषा सूत्राबद्दल सरकारने नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेमध्ये समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। पण समिती नेमली तरी हिंदीला आमचा विरोध कायम असेल असं दोन्ही ठाकरेंनी स्पष्ट केलंय। कालच मी सांगितले की समिती कोणतीही असू दे, त्यांनी काही देऊ दे, पण सक्ती विषय आता संपलेला आहे। त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती, महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही। हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे। तरी समिती नेमावी, त्याचा निर्णय आणावा न आणावा याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाहीये, परंतु परत ही गोष्ट होणार नाही एवढी सरकारने नक्की लक्षात ठेवावं। 1ली ते 5वी हिंदी चालणार नाही। ते जाधव येऊ देत तर अजून कोणी येऊ देत, कळलं का? महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा मराठी माणसांनी विरोध केलेला आहे या गोष्टीला, याची जाणीव मला असं वाटतं जाधवांना असावी। समजा मी एखादा निर्णय घेतला आणि 2 भावांना एकत्रित द्यायचा आहे तर मी काय असा GR काढलाय 2 भावांनी एकत्रित येऊ नये असा ते GR काही मी काढलेला नाही। समिती ठरवेल। आम्ही कुठल्या पक्षाचं हित बघणार नाही। आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित बघू आणि विद्यार्थ्यांच्या हितात जे असेल तोच निर्णय महाराष्ट्राचं सरकार घेईल। कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही। हिंदीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनाच प्रश्न विचारावेत असा सल्ला फडणवीसांनी दिला। राज ठाकरे आम्हाला प्रश्न विचारतात, तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुमच्या काळामध्ये 1ली ते 12वी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला, हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे। तो महाराष्ट्राच्या बाबतीत उद्या मराठी माणसाच्या विरोधात, मराठी भाषेच्या विरोधात उद्या कोणी जरी असेल तरी माझा त्याला विरोध असेल, कळलं का? आणि उद्या जर समजा उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मला आता मी तो हा प्रश्न विचारला यांना, परंतु तो कुठचा उच्च शिक्षण, प्राथमिक शिक्षण आणि काय उच्च शिक्षण याच्यामधला तो शालेय काहीतरी असेल, तो त्याच्यानंतरचा तो विषय आहे असं माझ्या आता कानावरती आलं। मला अजून त्याच्या डिटेल्स मला मिळाले नाहीये। माझी विनंती हीच राहील महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला की मराठी महाराष्ट्र या विषयावरती, मराठी भाषा या विषयावरती कोणतीही कोणाही कडनं, आमच्याकडनं तर होणारच नाही, पण तडजोड होता कामा नये। दरम्यान मराठीच्या मुद्द्यावरून नारायण राणे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली। उद्धव ठाकरे यांचं मराठीचं प्रेम बेगडी, राजकीय आणि स्वार्थापोटी आहे। मुख्यमंत्री असताना हे प्रेम कुठे गेलं होतं? मराठी माणसाच्या नोकरी, धंदा आणि पोटाच्या प्रश्नासाठी काय केलं? मराठीच्या नावावर केवळ आपलं कल्याण करून घेतलं। मराठी माणसाच्या आणि मराठी भाषिकांच्या कल्याणाचं काय? महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी 18% खाली आली। याला जबाबदार कोण? मराठीबद्दल इतकं प्रेम होतं तर मुलांना इंग्रजी माध्यमांमध्ये का शिकवलं? सरकारनं दोन्ही GR रद्द केले म्हणून विजयी मेळावा काढणं म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं असंच म्हणावं लागेल, अशी टीका नारायण राणे यांनी केली। 5 जुलैच्या विजयी मेळाव्याला पक्षीय लेबल लावू नका असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं।
युत्या आघाड्यांचा विचार निवडणुकीवेळीच होईल असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. तुम्ही त्या मोर्चालाही पक्षीय लेबल लावू नका आणि उद्या विजय मेळावा झाला तरी त्याला पक्षीय लेबल लावू नका. कसं आहे, युत्या आघाड्या या सगळ्या गोष्टी, निवडणुका, या सगळ्या गोष्टी येत जातील, जात जातील, सगळ्या गोष्टी होत राहतील. मराठी भाषा संपली, परत नाही येणार. कारण भाषा ही संस्कृती टिकवत असते. उद्या ती जर मुळाशी गेली ना तर या युत्या आघाड्यांना काय अर्थ आहे? या सगळ्या गोष्टी ह्या निवडणुकीच्या वेळेला बघता येतील का, विचार करता येईल त्या गोष्टींचा. त्याचा विचार आत्ता करून चालणार नाही. आता मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही एक संकट म्हणूनच पाहावं, त्याला राजकीय लेबल लावू नये. सध्या फक्त मराठीच्या मुद्द्यावरच दोन्ही ठाकरे एकत्र आल्याचं राज ठाकरे यांच्या वक्तव्यानं स्पष्ट झालं. दुसरीकडे ठाकरेंचे शिलेदार संजय राऊत मात्र या एकत्र येण्याला युतीची नांदी मानतायत. अतिशय आनंद आहे जर ते एकत्रित येत असतील तर त्यांनी जरूर एकत्रित यावं. क्रिकेट खेळावं, हॉकी खेळावी, टेनिस खेळावं, स्विमिंग करावं, जेवण करावं, आम्हाला काही अडचण नाही. दोन भाऊ एकत्र येण्यात तुम्हाला कसली पोटदुखी आहे? तुमचं कशाला पोटात दुखत आहे? दोन ठाकरे बंधू, दोन एकाच विचाराचे नेते एकत्र येतात, तुम्ही अस्वस्थ होताय, तुम्हाला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, तुम्हाला वैफल्य आलेलं स्पष्ट दिसतंय की आता आपलं काय होतं. एवढी गळती लागली आहे, ती गळती थांबवण्यासाठी युती करायला आर्थिक झाले. अरे ज्यांना तुम्ही म्हणत होता संपलेला पक्षी आहे, यांच्याशी काय बोलायचं, जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा ज्यांना कसपटा समान तुम्ही मानत होते, कचऱ्यामध्ये जमा करत होते, आता युती करता का, युती करता का, एवढी होतं आर्थिकपणा. का झालं, का वेळ आली, त्याचं आत्मचिंतन करणार की नाही. असं आहे की कधी काळी एकनाथ शिंदे सुद्धा देवेंद्र फडणवीसांना सगळ्यात भ्रष्ट नेता म्हणत होते, किंवा फडणवीस अजित पवारांना तुरुंगात टाकायला निघाले होते. तुम्ही उगाच भूतकाळात आम्हाला जायला लावू नका. आता सगळ्यांचं लक्ष 5 जुलैच्या विजयी मेळाव्यामध्ये राज आणि उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे लागलंय. उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळामध्ये आलेला अहवाल ठाकरेंच्या उपनेत्यानं लिहिला होता असं ठाकरेंचे उपनेते विजय कदम यांनी अहवाल लिहिला होता असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. तोच अहवाल उद्धव ठाकरेंनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला होता असं देखील फडणवीस म्हणाले. आता उद्धव ठाकरे नेहमीच्या पद्धतीनं घुमजाव करतायत असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित द्यायचा आहे, तर मी काय असा जी आर काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये, असा तर जी आर काही मी काढलेला नाही. या उलट उद्धव ठाकरेजींच्या कार्यकाळामध्ये जो अहवाल आला होता, जो अहवाल लिहिण्यामध्ये उद्धव ठाकरेजींचा उजवा हात, त्यांचा उपनेता हा होता, ज्यांनी अहवालामध्ये लिहिलं की 1ली ते 12वी हिंदी सक्तीची करा, आणि तो अहवाल उद्धवजींनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनं घुमजाव केलं. तरी देखील आम्ही कुठलाही इगो न मानता त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे. ठाकरे बंधूंचा विजय मेळावा हा शिवाजी पार्क मध्ये होण्याची शक्यता आहे. ठाकरेंची शिवसेना शिवाजी पार्क मध्ये मेळाव्यासाठी पत्र देणार आहे. मेळाव्यासाठी वरळी डोम किंवा मग गोरेगाव नेस्को या सेंटरची देखील चाचपणी केली जाते. हिंदीच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केली. हिंदीबद्दलच्या जीआरचा निर्णय रेशीम बागेत झाला याबद्दल दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती नव्हती असं सपकाळ म्हणाले. सपकाळांच्या या टीकेला फडणवीसांनी जोरदार टोला लगावलाय. नया है वह असं फडणवीसांनी म्हटलं. दादा भुसे यांना काही याच्या संदर्भातली माहिती नव्हती. हा त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवलेली ही गोळी होती. यामध्ये सर्व जे होते ते देवेंद्र फडणवीस होते, आणि देवेंद्र फडणवीस आणि तो जो काही अधिकारी होता रेघोट्यावार हे कतपुतली होते. नागपूरच्या रेशीम बागातून याची सर्व सूत्र हालत होती, आणि 2 उपमुख्यमंत्री जे आहेत हे केवळ बघ्याची भूमिका घेत होते. दोघांनाही या निर्णयात कुठेही विश्वासात घेतला गेला नाही, किंबहुना यांना देखील याची सगळी माहिती नव्हती. एकला चलो रे हे मुख्यमंत्र्यांचं जे धोरण आहे ते या निमित्तानं स्पष्ट झाल्याचं आपल्याला सर्वांच्या लक्षात येईल. हर्षवर्धन काय नाव त्यांचं, सपकाळ, त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेल, नया है वो, नया है वो. ठाकरेंचा विजयी मेळावा नाही तर तांडव मेळावा असल्याची जोरदार टीका गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे. ठाकरे बंधूंच्या 5 जुलैच्या मेळाव्यावर सदावर्तेंनी निशाणा साधला. सामान्यांच्या लेकरांच्या नुकसानीसाठी कुऱ्हाड घेऊन ठाकरे बाहेर पडलेत असं सदावर्ते म्हणाले.
त्या राजकारणासाठी मास्टर माइंड बनले दोघे जण. आणि तुम्हाला सांगतो हे सगळं करून ज्या या हत्येवर, शैक्षणिक हत्येवर ज्या प्रकारे विजय काय म्हणतात विजय उत्सव करायला निघालेत, माझं असं म्हणणं आहे विजय मेळावा करायला निघालेत. माझं असं म्हणणं आहे तो त्यांचा विजय मेळावा नाहीये, तो तांडव आहे. तो शैक्षणिक हत्या मृत्यू करून चालवलेला तांडव असेल. तो तांडव असेल. महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या कुट्ट शब्दात लिहिला गेलेला तो कार्यक्रम असेल. काळ्या कुट्ट अक्षरात लिहिला गेलेला तो कार्यक्रम असेल. बेशरमीची हद्द संपलेला तो कार्यक्रम असेल. बेशरमीची हद्द संपलेला तो कार्यक्रम असेल. राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे असो, कोणाच्या बापाच्या घरचं शिक्षण नाही, कोणाच्या हातातलं शिक्षण नाही. आणि सामान्य कष्टकऱ्याच्या लेकरांवर जेव्हा आपण त्यांच्या हरताळ फसायलो शिक्षणाच्या, स्वतःचे लेकर किती भाषा शिकले, कोणत्या शाळेत शिकले ते जाहीर करावं. आणि नंतर दुसऱ्याच्या लेकरांवर शैक्षणिक नुकसानासाठी कुऱ्हाड घेऊन बाहेर येऊ. कुऱ्हाड घेऊन बाहेर येऊ. तुम्ही कुऱ्हाड घेऊन निघालात लेकरांचं नुकसान करण्यासाठी. हे कोणताच महाराष्ट्रातला सामान्य माणूस सहन करणार नाही. अभिनेता सुनील शेट्टींना तब्बल 6 वर्षानंतर साईंच्या शिर्डीमध्ये हजेरी लावत साईबाबांचं दर्शन घेतलंय. यावेळी सुनील शेट्टीनं मराठी भाषेमध्ये संवाद साधत कर्मभूमीमध्ये राहून मराठी यायलाच हवी असं म्हणत मराठी भाषेचं समर्थन केलं आहे. मी मराठीमध्ये बोललो तर तुम्हाला बरं वाटतं असंही त्यांनी म्हटलं. माझं कर्मभूमी जन्मभूमी कर्नाटक आहे, पण माझं कर्मभूमी मुंबई आहे. मला मराठी ना आला तर पण चालते, पण मला मराठी आलं तर तुम्हाला बरं वाटते ना, सर्वांना बरं वाटते ना. तर माझं कर्मभूमी माझं राहून मी मराठी नाही बोललो तर दुसऱ्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे, मला त्रास व्हायला पाहिजे. मला वाटायला पाहिजे की नाही, मला मराठी शिकवायचं आहे, तसंच बोलायचं जसं तुम्ही लोक. कार्यकारिणी बैठकीनंतर शिंदेंची शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत बैठक झाली. अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाला कोंडीत पकडण्यासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना घेतला, हे सर्वांपर्यंत पोहोचवा असे आदेशही शिंदेंनी दिले आहेत. अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाला कोंडीत पकडण्यासंदर्भामध्ये चर्चा झाली. महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी करत वक्तव्य करण्याच्या मंत्र्यांना सूचना करण्यात आल्या. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंच्या सेनेला चोख प्रत्युत्तर देण्याच्या मंत्र्यांना सूचना करण्यात आल्या. हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतला, हे सर्वांपर्यंत पोहोचवा असे आदेशही देण्यात आले. मराठीसाठी सरकारने घेतलेले निर्णय सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर लढायचं की नाही याचा निर्णय काँग्रेस 7 तारखेच्या बैठकीमध्ये घेणार अशी माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली. काँग्रेस अध्यक्षांबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ असंही त्यांनी म्हटले. क्या स्टैंड लेगा उसके बारे में 7 तारीख पॉलिटिकल अफेयर्स कमेटी का मीटिंग मुंबई में बुलाया है. हमारे सेक्रेटरी यूवी वेंकटेश और मैं उसमें शामिल होगा. 7 तारीख को अंतिम निर्णय होगा. सर, लेकिन बाकी जगहों से जो लोकल प्रतिक्रियाएं थी कार्यकर्ताओं की, वो क्या थी, उनकी क्या इच्छा है? कार्यकर्ता चाहते हैं कि हर जगह पे अपने अपने कैंडिडेट्स को लगाने का, क्योंकि ये तो पार्टी वर्कर का चुनाव है, स्थानीय लेवल पे है. लेकिन स्थानीय लेवल पे पीसीसी के अध्यक्ष बात करके ही करना पड़ेगा. तर महापालिका निवडणुकांच्या आधी सत्ताधाऱ्यांकडे सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील भाजपात प्रवेश करतायत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे कोल्हापुरातले नेते संजय पवार यांनी आज राजीनामा दिलाय. महापालिका निवडणुकीआधी सत्ताधाऱ्यांकडे जोरदार इनकमिंग सुरू आहे. धुळ्याचे काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जनसेवेसाठी आपण भाजपमध्ये जातोय असं कुणाल पाटील म्हणाले. आज जी कार्यकर्त्यांची, लोकांची, सर्वसामान्य मतदारांची भावना आहे ती अशी आहे की हा वारसा टिकवत असताना, ही सेवा करत असताना जर आपण प्रवाहामध्ये राहिलो आणि जर लोकांच्या बरोबर काम करताना आपण जर सत्तेच्या प्रवाहामध्ये असताना ही कामं केली तर आपण जास्त चांगल्या प्रकारे न्याय लोकांना देऊ शकतो. आणि त्यामुळे आम्ही आज हा निर्णय घेतो. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अपूर्व हिरे हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे हे देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सध्या प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
तर कोल्हापूरचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनीही पक्षाचा राजीनामा दिलाय. शिवाय संजय पवारांना शिंदेच्या शिवसेनेकडून संपर्क केला जातो. पक्षातल्या नियुक्तीवरून संजय पवार नाराज असल्याची माहिती आहे. पक्षप्रमुखानंतर नेत्यानंतर उपनेते आहे, मोठं पद आहे. मग त्या उपनेतेपदाला मी न्याय देऊ शकलो नाही अशी आता माझी भावना झालेली आहे. कारण त्या पदाला विचारत नाहीत म्हणजे मी कुठं तर कमी पडतोय. त्या साधा प्रश्न होता, तिघं चौघं इच्छुक होते, त्या तिघा चौघांना बोलवलं असतं आणि हा विषय संपवला असता. मग तुमचा अधिकार आहे, तुम्ही कुणाला दिलं असतं ते आम्ही स्वीकारून काम केलं असतं. आम्हाला विश्वासात कुणी घेतलंच नाही. तर नाराजीच्या प्रश्नांवर भास्कर जाधवाने सुद्धा उत्तर देणं टाळलं. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देताच जाधव विधान भवनामध्ये दाखल झाले. आज पत्रकार परिषदेला भास्कर जाधव काही दिसले नाहीत. मागच्या वेळी भास्करांची सही होती, आज ती सही पण पत्रावर दिसत नाही. तसं आजच्या सह्या बघितल्या तर 5-3-2 आहेत. म्हणजे उबाटाच्या 5 आहेत, अजून काँग्रेसच्या 3 आहेत आणि शरद पवार साहेबांच्या गटाच्या 2 सह्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. फडणवीसांनी तुम्ही नाराज आहे म्हणताय, फडणवीस म्हणतात तुम्ही नाराज आहे, नाराज आहात का तुम्ही? भास्कर साहेब तुम्ही काही बोलत नाहीये, नाराजी समजावी का याला? भास्कर साहेब, भास्कर जाधव साहेब, बेल सही आणि राष्ट्रगीत पहिलं. बीड शहरामध्ये झालेल्या विद्यार्थिनीच्या विनयभंगावरून राजकारण सुरू झाले. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा सीडीआर काढावा अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली. या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना करण्याची मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे. पंकजा मुंडे यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये कारवाईची मागणी केली आहे. बीड शहरातील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी धनंजय मुंडे आक्रमक झाले. या प्रकरणात आमदार संदीप क्षीरसागर यांच्या फोनचा सीडीआर काढावा अशी मागणीच धनंजय मुंडे यांनी केली आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर संदीप क्षीरसागर यांच्यासोबत होता असा दावा धनंजय मुंडेंनी केला आहे. पंकजा मुंडेंनीही या प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे. संदीप क्षीरसागर किंवा बीडचा लोकप्रतिनिधी या प्रकरणापासून लांब राहूच शकत नाही हे मी जबाबदारीपूर्वक बोलतो. राहुलजी, आपण मला अनेक वर्षापासून मला ओळखता. या प्रकरणात सुद्धा यांचे स्पॉन्सरर सुद्धा यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे आता हा मेन आरोपी तिथल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष कोण? क्षीरसागर यांचा काही सहभाग आहे का? एक मिनिट, त्यांचा सहभाग आहेच. अशा गोष्टीमध्ये त्या मुलींना जर कोणी एका अल्पवयीन मुलीला स्पर्श करत असेल तर कोणीही असो, जगातला मोठा माणूस, त्याला गजाआडच घातलं पाहिजे. पण ते राजकारणाचा विषयच नाही, हा एका मुलीच्या जीवनाचा विषय. धनंजय मुंडेंनी या प्रकरणात संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केले असले तरी आरोपींचे धनंजय मुंडेंसोबतचे फोटोही व्हायरल झाले आहेत. बीडमधल्या एका नामांकित कोचिंग क्लासमध्ये 17 वर्षीय मुलीचा विनयभंग झाला. या प्रकरणात विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन्ही शिक्षकांना अटक झाली आहे. पॉक्सो कायद्याअंतर्गत दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल झालाय. जुलै 2024 मध्ये प्रशांत खाटोकर या शिक्षकानं मुलीचा विनयभंग केला होता. त्याचवेळी मुलीनं क्लासचे संचालक विजय पवार यांच्याकडे तक्रार केली. विजय पवार यांनी कारवाई करण्याऐवजी त्या मुलीसोबत अश्लील कृत्य केलं असं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. या प्रकरणात धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. बीडमधल्या या प्रकरणावरून स्थानिक नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्या प्रकरणामध्ये नेमका त्यांना न्याय कुणाला द्यायचा होता का कुणाचं फक्त मंत्रीपद काढायचं होतं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. आज त्यापैकी एकही माणूस, एकही नेता एवढी मोठी घटना बीड जिल्ह्यामध्ये झालेली असताना ब्रश शब्दानं बोलत नाही, लाज नाही वाटत. प्रकृतीचं कारण देऊन त्यांनी राजीनामा दिला. ते काल म्हणले की कुणाचा राजीनामा घ्यायचा होता का कुणाला न्याय द्यायचा होता. मग ह्याच्यात कुणीच त्यांना लाज वाटते का? म्हणजे आमची लाज काढली, पण आम्हाला लाज वाटते म्हणून आम्ही पहिल्या दिवशी बोललो. जे 4 दिवसांना बोलते त्यांनाच वाटले का नाही मला कळालं नाही. कोणी आरोपीच्या बाजूने बोललं तर तुम्ही टार्गेट करा ना. त्यांच्या बाजूने कोणी बोललंय का? नाही.
ते जे पीडित लेकरू आहे आम्ही त्याच्याच बाजूने उभं राहणार, परंतु त्या लेकरांनी कंप्लेंट दिलेली, त्या कंप्लेंटची चौकशी झाली पाहिजे. विधानभवन परिसरामध्ये आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हलके फुलके क्षणही पाहायला मिळाले. मराठीच्या मुद्द्यावर विरोधक आज मी मराठी असं लिहिलेली टोपी घालून विधानभवनामध्ये आले होते. यावेळी अंबादास दानवे, बावनकुळे यांची भेट झाली. अंबादास दानवेंनी ही टोपी घालण्यासाठी बावनकुळे यांना सुद्धा विनंती केली. दानवेंच्या विनंतीवरून बावनकुळे यांनी सुद्धा ही टोपी घातली. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.